मी अझर कादरी, मी मराठी क्रांती न्यूज चॅनलचा संपादक. जसं सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये आपण बघतात की माझ्या विरुद्ध आणि माझा सहकर्मी जो आहे ओमकार शेलार याच्यावर 27 नोव्हेंबरला बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. हा जो गुन्हा आहे आणि ही जी तक्रारदार महिला आहे ती खोटी आहे आणि कुठल्याही जी आहे घटना ती घडलेली नाही. ते बनाव आणि जो आहे कट रचून केलेली तक्रार आहे. खुन्नस आणि बदला घेण्याच्या भावनेतून ही जी आहे तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपण सांगणार की खुन्नस आणि बदला कसा, तर याची पार्श्वभूमी अशी आहे की जब्बार मुलानी नावाचा एक व्यक्ती मी मराठीमध्ये जॉईन झाला होता. त्या व्यक्तीमार्फत या महिलेशी जो आहे तो कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आलो होतो. तर जब्बार मुलांनी सांगितलं होतं की ही महिला भिगवणची आपल्याला चांगली खबर बातमी वगैरे देते, तर या महिलेला माझ्यासोबत माझ्या मदतनीस म्हणून भिगवण पुरतं तुम्ही जे आहे याला पण आय डी कार्ड इश्यू करून द्या. तर त्याच्या सांगण्यावरून या महिलेला आय डी कार्ड किंवा मी मराठीशी जोडले गेलेली होती भिगवणमध्ये लोकल बातमीदार म्हणून बातमी देण्यासाठी लोकलच्या. तर त्याच्यानंतर जब्बार मुलांनी जो आहे तो त्याच्या वर्तनामध्ये मला काही इनडिसिप्लिन जे आहेत वाटलं. त्याच्यामुळे त्या जब्बार मुलांना आम्ही तोंडी जे आहे मी त्याला वॉर्निंग दिली होती. त्याच्यानंतर त्याने स्वतःहून चॅनल सोडलं, राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ही महिला जी आहेत ही आमच्याच बरोबर होते. मग नंतर याच महिलेने ओमकार शेलार जो तक्रारमध्ये जे आरोपी क्रमांक 2 आहे ओमकार शेलार हिची ओळख करून दिली. हिची ओळख केल्यानंतर हिनं सांगितलं की हा माझा मुलासारखा आहे, याचा भावाच्या दुकानाच्या पाठीमागेच मी राहते आणि जो आहे माझा मुलासारखा आहे, याला तुम्ही जब्बारच्या जागेवर घ्या. 11 ऑक्टोबरला त्या महिलेने काही बातम्या पाठवल्या होत्या आणि सर ही बातमी लावा असं सांगितलं होतं. पण मी काही कारणास्तव बिझी असताना मी त्या 11 तारखेच्या बातम्या लावल्या नाही, म्हणून याचा राग त्या महिलेने धरला होता आणि चॅनलला राजीनामा दिला. आणि ओंकारलाही सांगितलं तू माझ्या मार्फतीने चॅनलला जॉईन झाला आहे, तर मी रिझाईन केलं, तू पण राहू नको. त्या घटनेनंतर ओमकार शेलारने काही राजीनामा दिला नाही. ओमकार शेलार बोलला की मला शिकायला भरपूर मिळतं आहे, मी काही राजीनामा देणार नाही. तर याचाच राग मनात घेऊन की मी ऑर्गनायझेशन सोडली आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुला मी जाणलं होतं आणि माझ्या सांगण्यावर तू राजीनामा देत नाही, याचाच राग मनात धरून त्या दिवसापासून या महिलेने जे आहेत कट रचण्यास सुरुवात केली आणि काही लोकांची मदत घेऊन एक कट कसा रचायचा आणि बदला कसा घ्यायचा याची सुरुवात झाली. 5 नोव्हेंबर रोजी ओमकार शेलारने नीतल जे फिर्यादी आहे या प्रकरणात तिला कॉल करून सांगितलं की मी मराठी क्रांती न्यूज चॅनल सोडत नाही, म्हणून तुम्ही व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस का ठेवता आणि माझा जातीविषयक मी धोबी आहे म्हणून माझं जातीवाचक तुम्ही तिकडे उल्लेख करून धमक्या का ठेवताय व्हॉट्सअपवर, ही विचारणा केली असता ओमकार शेलारला त्या महिलेने जे आहे वारंवार धमकी देण्याचा प्रयत्न केला आणि तू का सोडत नाही, मी बघून घेते, तुला कसं गुतवते बघ, तू आहे नीट राहा, अशा वेगवेगळ्या शब्दात धमकी दिली. वाटल्यास त्याचे ऑडिओ क्लिपही आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तर असा हा प्रकार 5 नोव्हेंबरला घडला होता. 5 नोव्हेंबरचा जो प्रकार घडल्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर 10 दिवसांनी 15 तारखेला जे आहेत ती महिला ओमकार शेलार याचा भावाची जी लॉन्ड्री आहे तिच्याजवळ आली आणि ओमकार शेलारला गलिच्छ शिवीगाळ वगैरे करून धमकी द्यायला लागली. त्या संदर्भात जो आहे ओमकारने मला फोन केला, सर असं असं घडलं आहे, मी काय करू. तर मी सांगितलं की रीतसर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दे. तर जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत ती महिला पण तिकडे पोचली आणि तिथे वादविवाद सुरू झाले. 15 तारखेला सदर महिला जी आहे ओमकार शेलार याचा भावाच्या लॉन्ड्रीसमोर आली. सोनारच्या दुकानाजवळ येऊन तिने लॉन्ड्रीला लागूनच सोनारचं दुकान आहे तिथे येऊन त्या महिलेने जे आहेत ओमकारला शिवीगाळ केली आणि त्याला सांगितलं की तू त्या आजरच्या नादी लागून तू आपल्या गावाच्या लोकांबरोबर तू वैर घेतो आहे, तो काय येणार आहे का इकडे, आणि अशा वेगवेगळ्या तर्क देऊन त्याला शिवीगाळ केली आणि राजीनामा द्यायला सांगितलं. आणि तू जर राजीनामा नाही दिला तर तुला मी कशी गुतवते अशी धमकीसुद्धा त्या महिलेने 15 नोव्हेंबरला दिली. सदर घटनेबाबत ओमकार शेलारने मला फोन करून सांगितलं की सर असं घडलं आहे, मी पोलीस स्टेशनला जातो आहे तक्रार करायला.
तक्रार करायला ओमकार शेलार भिगवण पोलीस स्टेशनला गेला असता तिकडे ती महिला आली आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ॲट्रॉसिटी वगैरे अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही तिने त्यावेळेस दिली आणि तिथे जे API मांगडे साहेब आहेत त्यांनी दोघांची समजूत घालून दोघांना सांगितलं की आपसात मिटून घ्या असं सांगितलं आणि बाहेर पाठवून दिलं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पण ती जी तक्रारदार महिला आहे तिने ओमकार आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं की तो आजर आहे, त्याच्यावर लई उडतो ना आजर, आणि ओमकारला मी कसं गुंतवते बघ, अशी धमकी त्या महिलेने दिली. त्यानंतर ओमकारने मला फोन केला की सर अशी घटना घडली आहे, तर काय करायचं. तर त्यावेळेस मी मुंबईला होतो, तर मुंबईला मी ओमकारला सांगितलं तो मुंबईला येऊन जा, आपण बसून बोलू. 15 तारखेची ही घटना घडल्यानंतर ओमकार जेव्हा माझ्याकडे आला मुंबईला, तर त्या टायमाला जे आहे तक्रारी अर्ज जो ओमकार शेलार याने तयार केला होता, तर तो तक्रारी अर्ज जो आहे 17 तारखेला म्हणजे 15 तारखेला शनिवार होता, शनिवार रविवार जाऊन सोमवारी 17 तारखेला सकाळी आम्ही माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई यांच्याकडे जो आहे तो आम्ही अर्ज दिला आणि माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कार्यालयाला हा जो आहे तक्रारी अर्ज आम्ही दिला आणि त्याच्यानंतर तो अर्ज आम्ही जो आहे संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा 17 तारखेला आम्ही 16 आणि 17 तारखेला संबंधित बारामती शहर पोलीस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिलेली आहे की ऑलरेडी ही महिला आम्हाला ब्लॅकमेल करते, ॲट्रॉसिटी आणि अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देते. ऑलरेडी आम्ही ही माहिती दिली आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की काळजी करू नका, आम्ही त्या तक्रारीची पूर्ण शहानिशा करू आणि नंतरच हे करू. नंतर ती महिला जे आहेत 17 तारखेपर्यंत कुठलीही अशी तक्रार दिलेली नव्हती पोलीस स्टेशनला. जेव्हा आम्ही जे आहेत धमक्याच्या आधारावर आम्ही तक्रारी द्यायला सुरुवात केलं, त्याच्यानंतरच त्या महिलेने इतर लोकांना सोबत घेऊन प्लॅनिंग करून सगळा कट रचलेला आहे. हा जो पूर्ण प्रकार आहे हा द्वेष आणि जे ऑफिशियल पॉलिटिक्स आपण म्हणतो त्याचाच आउटपुट आहे आणि कुठेतरी जे आहेत ओमकार शेलारने जॉब नाही सोडला आणि मी बातमी नाही लावली याचा राग मनात धरून आणि कुठेतरी याला बाहेरच्या लोकांनी कॉम्पिटिटर असतात प्रत्येक क्षेत्रात, तर मी मराठी क्रांतीचं जे आहेत कॉम्पिटिटर लोकांनी याला हवा दिली आणि या महिलेने 4-5 लोकांना सोबत घेऊन एक कट रचलेला आहे. ही जी घटना ती महिला क्लेम करते ती घटना मुळीच घडलेली नाही. कुठेतरी हा सगळा जो आहे तो कट रचलेला आहे. पोलिसांना कुठेतरी दबावाखाली आणून जो आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तर याच्यावर जे आहेत पोलिसांनी योग्य चौकशी करायला पाहिजे. त्या महिलेने त्या काळात जे कोणाकोणाशी संपर्क साधले आणि काय काय त्यांच्याशी बोलणं झालं, काय कट रचला, ही पोलिसांनी तपास केली पाहिजे अशी माझी आणि ओमकार शेलार आमची दोघांची अपेक्षा आहे की आणि याच्यावर सगळं जो आहे भारतीय न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला योग्य न्याय मिळेल. परंतु जे मीडिया ट्रायलमध्ये आमची बदनामी होते हे याची खंत आयुष्यभर आम्हाला राहणारच आहे. आणि यापुढे आम्ही एवढंसुद्धा चॅलेंजने सांगतो की त्या तक्रारदार महिला तिला जर वाटत असेल की मी सत्तेवर आहे तर आम्ही या माध्यमातून माननीय न्यायालयाला आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतो की या महिलेचा आणि आमचासुद्धा नार्कोटिक्स करावा. सत्य काय ते समोर येईल, तर नार्कोटिक्स करावं याच्यासाठी लागणारा खर्चसुद्धा आम्ही देऊ. फक्त जे याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी आहे जे कागदोपत्री पूर्तता करावी लागते नार्कोटेस्टसाठी ते फक्त पोलीस प्रशासनाने आणि माननीय न्यायालयाने हे करावी. आम्ही नार्कोटेस्टसुद्धा द्यायला तयार आहोत. ही फसवी महिला आहे, यांनी सगळं कट रचलेलं आहे आणि द्वेष आणि जे आहे बदल्याच्या भावनाने हे सगळं केलेलं आहे. ॲट्रॉसिटी आणि महिला असल्याचा पूर्णतः दुरुपयोग ही महिला करते. तर अशा महिलांमुळे जे आहेत खरोखर ज्या महिलांवर अन्याय होतो त्यांच्यावर बघण्यासाठीचा दृष्टिकोन तोही त्याच्यावर क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तर अशा ज्या प्रकरणामध्ये आम्ही क्लिअरली सांगतो की नार्कोटेक्स्ट व्हावा
या महिलेने काय कोणाकोणाशी प्लॅनिंग केली, कोणाकोणाच्या संपर्कात आली आणि हे कट रचलेलं आहे, हे सगळं उघडकीस होईल. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन, माननीय गिल साहेब, संदीप गिल साहेब, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांना पण विनंती आहे आणि न्यायाला पण विनंती आहे, जे कागदोपत्री जी पूर्तता लागते ती करा, नार्कोटेक्स करा. आम्ही स्वतःहून नार्कोटेक्स द्यायला तयार आहे. काय घटना घडली ते सत्य पुढे येईल, हेच जे आहेत भावना मी व्यक्त करतो आणि आम्हाला न्याय मिळेल आणि जे आहेत बदनामी झाली ते रिकवर होणार नाही. पण या महिलेला शिक्षा व्हायला पाहिजे, जे महिला असल्याचा आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करते, इतर लोकांवर जे अन्याय होतात मग त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही चेंज होतो. तर या प्रकरणात नार्कोटेक्स व्हावी अशी मागणी आमच्याकडून केली जात आहे.